नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे बघणार आहोत मस्त अशी चमचमीत, स्वादिष्ट आणि पौष्टिक मटकीची उसळ। तर याला लहानापासून मोठ्यापर्यंत खाऊ शकतात अशी ही चवीला भन्नाट लागणारी मटकीची उसळ अगदी कमी वेळेत बनवून तयार होते। सकाळच्या घाई गडबडच्या वेळेस ही बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे। तर आपण ही मटकीची उसळ बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर मी मटकीची रस्सा भाजी याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे, तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ती सुद्धा भाजी शिकायला मिळेल। तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ पूर्ण बघायचा, अजिबात स्किप करू नका। तर आपण मटकीची उसळ बनवायला घेऊया। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण अशी चमचमीत चवीला भारी लागणारी मटकीची उसळ बनवायला सुरुवात करूया। मटकीची उसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। आता इथं 1 वाटी मटकी घेऊन कुकरमध्ये शिजवून घेतली आहे ती। त्यामध्ये अर्धा 1 ग्लास पाणी घातलं होतं आणि थोडं पाणी शिल्लक आहे, पण आपण ते शिजवताना आटून घेऊ। मस्त अशी शिजली आहे। मटकी शिजायला बराचसा असा वेळ जातो, त्यामुळे ही प्रोसेस फास्ट व्हावी म्हणून मी मटकी आधी शिजून घेतली। 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणीच्या पाकळ्या अशा मिळून त्याचा ठेचा करून घेतला। अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, कढीपत्त्याची पानं आहे काही, थोडीशी कोथिंबीर, एक मध्यम आकाराचा बारीक केलेला टोमॅटो, एक मध्यम आकारामध्ये बारीक केलेला कांदा आहे आणि चवीप्रमाणे मीठ। चला तर मग मटकीची उसळ बनवायला सुरुवात करूया। आता इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल हलकंसं गरम झालं, जिरे घालून घ्यायचे। बघा मस्त असं जिरं फुलत आहे। जिरं छान फुललं, यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची। कढीपत्त्याचा फ्लेवर छान उतरतो या मटकीच्या उसळमध्ये। आता यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हा परतून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटासाठी। आता इथं कांद्याला सोनेरी रंग आला आहे, मस्त परतून घेतला आहे मी छानपैकी। आता यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आणि टोमॅटो मऊ शिजावं म्हणून चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घ्यायचं। आता इथं टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं। आता टोमॅटो छान मऊ शिजला आहे बघा। आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची लसूण पेस्ट घालायची, त्याचसोबत हळद आणि कांदा लसूण मसाला आहे हा सुद्धा घालून घ्यायचा आणि हे मसाले आपल्याला 2 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे। आता इथे तेलामध्ये छान 2 मिनिटासाठी मी परतून घेतला आहे हा मसाला। कांदा लसूण मसाला अर्धा चमचा वापरायचा, कारण आपण यामध्ये हिरव्या मिरची आणि लसूणचा ठेचा घातला आहे। कांदा लसूण मसाला हा तिखट असते, त्यामुळे अर्धा टीस्पून वापरला आहे मी। आणि यामध्ये घालून घ्यायची आता ही शिजवलेली मटकी। आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता पाणी आहे, तर मग काय करायचं, गॅस मोठा आचेवर करायचा आणि हे पाणी यातील आटवून घ्यायचं। बघा इथं मटकीमधील सगळं पाणी आटलं आहे। आता हे 2 मिनिटासाठी आणखी परतून घेऊया, म्हणजे एकदम कोरडी होईल। बघा आता इथं यामधील सगळं पाणी आटलं आहे। आपण यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एकदा मिक्स करून घेऊया। आणि इथं आपली मटकीची उसळ बनवून तयार आहे। आता आपण याला काढून घेऊया। बघा इथं मटकीची उसळ बनवून तयार आहे आणि काय दिसते भारी, माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे। तर ही मटकीची उसळ तुम्ही गरमागरम अशीच खाऊ शकता किंवा मग चपातीसोबत सुद्धा छान लागते। लहान मुलांना शाळेच्या डब्यामध्ये हे मटकीची उसळ तुम्ही देऊ शकता। चवीला तर सांगूच नका, खूप छान लागते ही मटकीची उसळ। खूप साऱ्या प्रमाणात अशी पौष्टिक असते। बघा मस्त अशी छान झाली आहे, वासही छान येतो, मस्त असा घमघमाट सुटला आहे। तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्ह यासोबत शेअर करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला. आणि बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.